नमस्कार, मनीषाज मराठी किचनमध्ये आपले स्वागत आहे। आज आपण उन्हाळी वाळवणातील बटाट्याचे चिप्स बघणार आहोत। हे बटाट्याचे चिप्स 1 ते 2 वर्ष पांढरे शुभ्र असे राहतात, काळे पडणार नाही असे बटाट्याचे चिप्स आपण इथे बघणार आहोत। तर चला तर आपण बटाट्याचे चिप्स बनवायला सुरुवात करूया। सर्वप्रथम मी इथे 5 किलो बटाटे घेतले आहे। ते बटाटे पाण्यात टाकून 5 ते 10 मिनिटे ठेवायचे। त्यामुळे काय होते की बटाट्यांमधील सर्व माती निघून जाते आणि ते बटाटे स्वच्छ धुवून घ्यायचे, हाताने साफ करून घ्यायचे। स्वच्छ बटाटे धुतले की त्याची आपण साल काढून घेऊया। एक बटाटा काढून त्याची साल काढून घेतली आहे मी। बटाट्याला जर साल राहिली तर आपले चिप्स लाल होतील। एक करून मी सर्व बटाट्याची साल इथे काढून घेत आहे। साल काढल्यावर बटाटे आपण पाण्यात टाकून ठेवूया, त्यामुळे आपले बटाटे काळे किंवा लाल होणार नाही। आपण बटाट्याचे चिप्स पाडून घेऊया। तुमच्याकडे जी किसणी आहे त्या किसणीने तुम्ही चिप्स करू शकता। माझ्याकडे ही किसणी आहे, तर या किसणीने मी बटाट्याचे चिप्स पाडत आहे। तुम्ही बघू शकता पातळ पातळ असे बटाट्याचे चिप्स बनत आहे। मी इथे मोठे बटाटे घेतले आहे म्हणून माझे चिप्स हे मोठे मोठे झालेले आहेत छान। तर मी आता ते किसलेले बटाटे मी पाण्यात टाकते आणि स्वच्छ धुवून घेते। माझे पूर्ण बटाटे 5 किलो बटाटे आहे। मी 5 किलो बटाटे किसून घेतलेले आहे, त्याचे चिप्स पाडून घेतलेले आहे। आता ते बटाटे स्वच्छ धुवून घेतलेले आहे। 5 मिनिटे ते पाण्यात टाकून ठेवूया। आता मी एक थोडा तुरटीचा खडा घेतला आहे, तो थोडा बारीक करून घेत आहे। तुरटीचा बारीक करून घेतलेला खडा मी पाण्यात टाकते। त्यामुळे काय होते, तुरटी टाकल्यामुळे आपले चिप्स हे छान असे पांढरे होतात, लाल होत नाही। 2ही वर्ष आणि 3ही वर्ष छान असे पांढरे शुभ्रच राहतात, त्याला लालबटपणा येत नाही किंवा काळे पण होत नाही। मी एका भांड्यात पाणी घेतलेले आहे, त्या भांड्यात तुरटी टाकलेली आहे आणि आपले स्वच्छ धुतलेले चिप्स त्या भांड्यात टाकून ठेवले आहे। तुरटीच्या पाण्यात सर्व चिप्स फिरवून घेऊया आणि रात्रभर झाकून ठेवूया। मी हे चिप्स रात्रीच किसून घेतलेले आहे, चिप्स पाडून घेतलेले आहे। आता सकाळ झाल्यानंतर आपण बघू शकता आपले चिप्स असे छान कडक दिसत आहेत। रात्री आपण तुरटीच्या पाण्यात टाकले होते। आता दिवस निघाल्यावर सकाळीच मी हे चिप्स बघितले तर कडक झालेले आहे, छान असे सेट झालेले आहे। आता मी एका भांड्यात गरम पाणी ठेवते। इथे मी पाणी गरम करायला ठेवल्यानंतर त्यामध्ये पाण्याला उकळी येऊ द्यायची। उकळी आल्यानंतर त्यामध्ये थोडं मीठ टाकायचं। मीठ टाकल्यामुळे काय होते की आपले चिप्स असे खायला छान लागतात। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मीठ टाकू शकता। तुम्ही बघू शकता छान अशी पाण्याला उकळी आली आहे। त्यामध्ये आपण थोडे थोडे करून चिप्स उकळून घेऊया। चिप्स उकळायला जास्त पाणी लागतो, त्यामुळे आपण थोडे थोडे करून चिप्स पाण्यात टाकूया। चिप्स असे पाण्यात मोकळे झाले पाहिजे आणि छान उकळी आली पाहिजे। आपण चिप्सची छान उकळी घेऊया। सर्व चिप्स आपण उलटपुलट करून फिरवून घेऊया, त्यामुळे सर्व चिप्स आपले छान असे वाफवल्या जातील, शिजल्या जातील। हे पूर्ण जास्तच प्रमाणात शिजल्या नाही गेले पाहिजे, चिप्स हे अर्धवट शिजल्या गेले पाहिजे। थोडी उकळी काढली की आपले चिप्स हे चाळणीमध्ये काढून घेऊया। तुम्ही बघू शकता आपले चिप्स थोडे ट्रान्सपरंट दिसत आहे। आता गॅस बंद करून आपण सर्व चिप्स एका चाळणीमध्ये काढून घेऊया। मी सर्व चिप्स एका चाळणीमध्ये काढून घेतलेले आहे। उन्हामध्ये एक कापड टाकून त्यावर आपण हे सर्व चिप्स टाकून घेऊया, पसरून घेऊया। एक करून हे चिप्स गरम गरमच टाकल्या जातात, नाहीतर मग ते एकाला एक चिटकतात, मोकळे होत नाही। जास्त प्रमाणात जर आपले चिप्स जास्त शिजल्या गेले तर ते एकमेकाला चिटकतात, त्याच्यामुळे आपले चिप्स हे एकदम जास्त गल होऊ द्यायचे नाही, अर्धवटच शिजल्या पाहिजे। तुम्ही बघू शकता आपले चिप्स किती छान असे शिजले आहे। सर्व चिप्स कापडावर टाकून झालेले आहे। दिवसभराच्या उन्हामध्ये छान असे आपले चिप्स वाळतात। 2 दिवसाची ऊन या चिप्सला दाखवायची आहे। उन्हामध्ये छान आपण हे चिप्स घरामध्ये पण
वाळवू शकतो आणि नंतर मग उन्हामध्ये 2 दिवसाची ऊन दाखवून हे चिप्स आपण डब्यामध्ये भरून ठेवू शकतो। तुम्ही बघू शकता माझे चिप्स छान असे वाळलेले आहे। सर्व चिप्स सुकून घेतलेले आहे। तुम्हाला मी चिप्स तळून दाखवते, बघू शकता तुम्ही आपले चिप्स असे डबल फुलतात। मी इथे तुम्हाला एक एक चिप्स तळून दाखवत आहे। एकदम जास्तही तेल गरम नको त्याला आणि जास्त थंडही नको। चिप्सला साधारण तेल गरम लागतो, त्यामुळे आपले चिप्स छान तळल्या जातात, जळत नाहीत। बघू शकता तुम्ही आपले चिप्स तेलात टाकल्याबरोबर कसे छान फुलून आलेले आहे आणि पांढरेही झालेले आहे। आपले इथे बटाट्याचे चिप्स तयार आहे। तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।